तर हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार. तर मी काल पालकची भाजी तोडलेली आपल्या गार्डनमधली आणि आज मी मेथी तोडते आहे. तर आणि इकडं आपल्या गार्डनमधली भेंडी पण आहे. तर हे पाहू शकतात, ती भाजी मी आत्ता उपटली आहे. तर अजून ही सगळी मी भाजी काढून घेते. इकडची सगळी मेथी मी काढून घेतलेली आहे, आता फक्त इथं राहिलेली आहे. आणि आपल्या काकडीच्या वेलाला काकडी पण लागलेली आहे, तर छान आहे. तर मी ही भाजी सगळी काढून घेते आणि मग दाखवते. तर एवढी भाजी सापडलेली आहे गार्डनमधून आपल्या. तर मी आता काय नाही, शेंगदाण्याचं कूट आणि हिरवी मिरची घालून त्याला मस्त सुक्की भाजी बनवणार आहे, तर पुढे दाखवीनच. तर चला भाजी साफ करून घेऊया पहिली. तर आपली भाजी ही साफ करून झालेली आहे. तर चला आता फोडणी देऊया. पाण्याने मी एकदा धुवून घेतली आणि परत पाण्यामध्ये टाकली भाजी. तेल तापलं आहे, आता हिरवी मिरची टाकूया. आपण मिरची भाजली की थोडासा लसूण घालूया. ह्या मिरचीमध्येच मीठ घालून घेऊया. आता भाजी घालून घेऊया. भाजी थोडीशी हलवून घेतली, आता झाकण ठेवूया. झाकण काढून बघूया आपण. भाजीला पाणी छान सुटलेलं आहे, आता झाकण काय ठेवायची गरज नाही. गॅस फुल करून आता असंच हे पाणी सगळं सुकवून घेऊया आपण. भाजीतलं बऱ्यापैकी पाणी कमी झालेलं आहे, आटलेलं आहे. तर आता 2-3 चमचे आपण कूट घालूया, शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं आहे आपण. आता छान हलवून घेऊया भाजी. तर भाजी आपली तयार झालेली आहे, चपाती बरोबर घेऊया. तर आपली मेथीची भाजी अशी तयार झालेली आहे आणि गरम गरम चपाती. व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.